नमस्कार, मी जितेंद्र रुडी, जिल्हाधिकारी पुणे. जनगणना 2027 याची प्रक्रिया सध्या चालू झालेली आहेत. याच्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा कामामध्ये लागलेली आहेत. सर्व जे जनगणना अधिकारी आहेत त्याची नोंद झालेली आहे आणि त्याची ट्रेनिंगसुद्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरुवात होते आहे. जनगणना 2027 हा 2 टप्प्यामध्ये असणार आहे. पहिला टप्पा घरी यादी व घरगणना, यामध्ये घराची स्थिती, सुविधा व मालमत्ता याची माहिती मिळते व पुढच्या टप्प्यात चौकट तयार होते आणि याचा उपयोग विविध योजनाच्या आखणीसाठी आम्ही करणार आहोत. याच्यामध्ये पहिला टप्पा महाराष्ट्र राज्याच्या 1 मे 2026 पासून सुरुवात होणार आहे. याच्यामध्ये 1 मे ते 15 मे दरम्यान नागरिकांनी स्वतः सेल्फ एन्युमरेशन करण्याची संधी असणार आहे. याच्यामध्ये आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त नागरिकांनी सेल्फ एन्युमरेशन करण्यासाठी se.census.gov.in, मी परत रिपीट करतो, se.census.gov.in या वेबसाईटवर जाऊन स्वतःची माहिती 1 मे ते 15 मे दरम्यान भरावी आणि मग 16 मे ते 14 जून हा टप्प्यामध्ये आमचे प्रगणक घरोघरी येऊन माहिती संकलित करणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे आणि हा जे जनगणनाची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये सर्व नागरिकांनी त्याचं सहकार्य नोंदवावा आणि याला यशस्वी करण्यासाठी प्रशासनाची मदत करावी. धन्यवाद. नमस्कार, मी जितेंद्र रुडी, जिल्हाधिकारी पुणे. जनगणना 2027 याची प्रक्रिया सध्या चालू झालेली आहेत. याच्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा कामामध्ये लागलेली आहेत. सर्व जे जनगणना अधिकारी आहेत त्याची नोंद झालेली आहे आणि त्याची ट्रेनिंगसुद्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरुवात होते आहे. जनगणना 2027 हा 2 टप्प्यामध्ये असणार आहे. पहिला टप्पा घरी यादी व घरगणना, यामध्ये घराची स्थिती, सुविधा व मालमत्ता याची माहिती मिळते व पुढच्या टप्प्यात चौकट तयार होते आणि याचा उपयोग विविध योजनाच्या आखणीसाठी आम्ही करणार आहोत. याच्यामध्ये पहिला टप्पा महाराष्ट्र राज्याच्या 1 मे 2026 पासून सुरुवात होणार आहे. याच्यामध्ये 1 मे ते 15 मे दरम्यान नागरिकांनी स्वतः सेल्फ एन्युमरेशन करण्याची संधी असणार आहे. याच्यामध्ये आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त नागरिकांनी सेल्फ एन्युमरेशन करण्यासाठी se.census.gov.in, मी परत रिपीट करतो, se.census.gov.in या वेबसाईटवर जाऊन स्वतःची माहिती 1 मे ते 15 मे दरम्यान भरावी आणि मग 16 मे ते 14 जून हा टप्प्यामध्ये आमचे प्रगणक घरोघरी येऊन माहिती संकलित करणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे आणि हा जे जनगणनाची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये सर्व नागरिकांनी त्याचं सहकार्य नोंदवावा आणि याला यशस्वी करण्यासाठी प्रशासनाची मदत करावी. धन्यवाद.